अर्थात ही आयडिया ह्यांची होती, अमय आणि निनाद सरांची. त्या दोघांनी मला विचारलं की आपण पुन्हा एकदा करूया का साडीमध्ये तीन, त्याचा सिक्वेल करूया. तर मी खूप वर्ष वाट बघत होतो डिरेक्शनसाठी चांगलं काहीतरी असं. तर ते आयडिया वाटली की हे चांगलं हिट होऊ शकतं, ह्यांना पुन्हा एकत्र बघायला लोकांना आवडेल. तर जी गोष्ट सुचणं गरजेचं होतं ती सापडत नव्हती. तोपर्यंत म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. मी माझा रायटर आहे संदीप दंडो, तर त्याला फक्त सांगितलं की असं असं आहे आणि तू लिहायचंस. त्यामुळे तो जाम खुश झाला आणि त्याने तो पहिला पार्ट परत बघितला एकदा आणि त्याने कॅरेक्टर्स डोक्यात घेतली की आता हे ह्यांना घेऊन करूया. तर पहिली स्क्रिप्ट झाल्यानंतर पहिला फोन मी भरतला केला होता की बाबा असं असं आहे, आणि तो खुश झाला. तो म्हणजे गोष्ट फक्त चांगली बघ बाबा, कारण चांगली असेल तर लोकांना बघायला आवडेल. असं हातूर काहीतरी करायला गेलो तर मग मजा निघून जाईल, कारण त्याचं एक खूप लोकांना आवडलेली फिल्म, 1 कोटीची फिल्म होती त्यावेळेला आणि ती 5 कोटी झाली होती आणि झीची पहिली फिल्म होती. त्यामुळे ते खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं होतं. प्रभातला तर लागोपाठ 7 दिवस 3 शो हाऊसफुल होते. तो रेकॉर्ड होता खूप वर्षानंतरचा. सो तो पहिलं भरतला मी ऐकलं. तर भरतने ज्या पद्धतीने सांगितलं होतं, भरतला म्हटलं तू गोष्ट ऐक म्हणजे तुला कळेल. तर सगळ्यांना मी गोष्ट ऐकवली, सगळे खुश झाले. त्यात